नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नम्रता म्हणत असते की इशू, पण हे सगळं पेट्रोल वगैरे कोणी केलं असेल? इतक्या मिठाईवर पेट्रोल कोणी टाकलं असेल? तेव्हा ईश्वरी म्हणते की नमुताई, आता आपल्याला ते शोधायला वेळ नाही आहे. ते सगळं आपण नंतर बघूया. आधी आपल्याला पूर्ण मिठाई परत बनवायची. त्याचं काय करायचं ते आपण पहिले बघूया. तेवढ्यातच समोरून आकाश येतो आणि तो हसत हसत येत असतो. आकाशला बघून ईश्वरी म्हणते की अरे आकाश सर तुम्ही. आणि त्यांना पाहिल्यावरती सगळेजण बघतच बसतात, कारण सुप्रिया आणि जयू दोघींनाही आकाश कोण आहे ते माहीतच नसतं. ते अगदी त्याच्याकडे बघतच राहिलेले असतात. आकाश हा ईश्वरी असं म्हणून आतमध्ये येतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की आकाश सर या ना, या आतमध्ये या, असं म्हणून त्याला आतमध्ये बोलावते. आणि त्यानंतर मग आता नम्रता देखील त्याच्याकडे बघतच राहते, कारण नम्रताला आकाश फारच आवडत असतो आणि अशा मदतीच्या काळी तो आल्यामुळे तिलाही जरासा दिलासा मिळाल्यासारखंच वाटत असतं. आता आकाश आतमध्ये येतो आणि त्याच वेळेला आकाशला बघितल्यानंतर ईश्वरी ही म्हणते की अगं आई, आकाश सर आहेत हे. तेव्हा ती म्हणते की म्हणजे हे कोण? तेव्हा ईश्वरी म्हणते की अगं आकाश सर अर्णव सरांचा लहान भाऊ. असं म्हटल्यावर आता ईश्वरीला ती म्हणते की अच्छा ठीक आहे. मग लगेच ईश्वरी ही आकाशची ओळख करून देते आणि म्हणते की आकाश सर हे बघा, ही माझी आई आणि ही माझी आत्या. तेव्हा तोही नमस्कार असं म्हणून त्यांच्याबरोबर म्हणजेच ओळख करून घेतो. नम्रता त्याच्याकडे बघत असते आणि त्यावर आकाश म्हणतो की सगळेजण कसे आहात तुम्ही? तेव्हा आता काय बोलायचं कोणाला काहीच कळत नाही. सुप्रिया आणि आत्या यांना दोघींनाही टेन्शन आलं असतं. मग आकाशला ईश्वरी म्हणते की बरं सर तुम्ही या ना, आणि तुम्ही इथे कसे काय अचानक? तेव्हा आकाश म्हणतो की अगं ईश्वरी, इथून ना मी पास होत होतो. मग म्हटलं की मिठाईची ऑर्डर कुठपर्यंत आली आहे, कसं चाललं आहे सगळं हे बघावं, म्हणूनच इथे आलो होतो मी. त्यानंतर मग आता असं म्हटल्याबरोबर ईश्वरी म्हणते की हो हो सर या ना बसा, असं म्हणून ते बसायला सांगतात. आणि त्यानंतर मग सुप्रिया ही नमस्कार असंही त्यांना म्हणते आणि या बसा असंही म्हणते, कारण 2 मिनटं तिला काय बोलावे काहीही सुचलेलं नसतं. ईश्वरीला कळत नाही की आता आकाशला काय सांगायचं, कारण तो मिठाईबद्दल विचारायला आला आहे आणि मिठाईच्या सगळ्या बॉक्सेसची काय अवस्था झाली आहे हे ईश्वरीला चांगलंच माहिती असतं, म्हणून तिला टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर आता तो बघायला लागतो आणि म्हणतो की काय झालं नेमकं, म्हणजे तुम्ही ते सगळे इतके मला काळजीमध्ये का वाटताय? काही इश्यू आहे का? काही प्रॉब्लेम आहे का? असं तो सगळ्यांना विचारत असतो, परंतु सगळेजण अगदी शांतपणे त्याच्याकडे बघतच राहतात. आकाशला सुप्रिया म्हणते की बसा ना, या ना बसा, असं म्हणून त्याला बसायला सांगते आणि नंतर ईश्वरी त्याला पाणी आणून देते. तेव्हा तो म्हणतो की ईश्वरी ऑल सेट ना, सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे ना, म्हणूनच मी उद्याची तयारी बघण्यासाठीच आलो आहे. काही मदत लागली असेल तर म्हणून मी इथे आलो, असं तो बोलायला लागतो. त्यावेळेला आता ईश्वरीला धक्काच बसतो. काय बोलायचं काहीच कळत नाही. तेव्हा मग तो म्हणतोय की दादाने ना या सगळ्या मिठाईच्या प्रोग्रामची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर टाकलेली आहे, म्हणून म्हटलं की एक फेरी मारावी आणि सगळं ओके आहे ना ते बघावं. ठीक आहे ना सगळं? तेव्हा मग ईश्वरी जराशी घाबरल्यासारखी असते. तेव्हा ती काय बोलावं काय नाही याच विचारांमध्ये असते. तो म्हणतो की काय झालं आहे ईश्वरी, एनिथिंग सिरियस, प्लीज टेल मी व्हॉट हॅपन्ड, असं म्हणून तो तिकडे विचारत असतो. सुप्रिया ईश्वरी सगळेजणं मान खाली घालूनच असतात. मिठाईबद्दल कोणीही काही बोलायला तयार नसतं. तेव्हा आकाश पुन्हा विचारतो की ईश्वरी काय झालं आहे, आणि मला सांगा की बाहेर तिथे पेट्रोलचा वास कसला येतो? नेमका हा इतका वास कसला आहे? प्लीज मला तुम्ही कुणी सांगाल का की काय घडलं आहे ते? असं विचारल्याबरोबर ईश्वरीला काय बोलावं ते काहीच कळत नाही. ती गप्पच असते. तेव्हा आकाश म्हणतो की प्लीज सांगशील का मला? नम्रता म्हणते की आकाश सर ते. तेव्हा तो म्हणतो की नम्रता बोल काय झालं आहे? तेव्हा ती सांगते की आकाश सर, कोणीतरी मिठाईच्या बॉक्सेसवर सगळं पेट्रोल टाकलेलं आहे आणि सगळी मिठाई वाया गेली आहे. एवढे 700 बॉक्सेसची ऑर्डर कंप्लीट झालेली ती सगळी वाया गेली आहे, कारण मिठाईच्या बॉक्सेसवर कोणीतरी पूर्ण पेट्रोल टाकून ठेवलं आहे आणि ती खराब झाली आहे पूर्ण मिठाई. हे ऐकल्यावर आता त्यालाही धक्काच बसतो. तो म्हणतो की व्हॉट, म्हणजे हे सगळं कोणी केलं आहे? मिठाईच्या बॉक्सेसवर असं पेट्रोल वगैरे कोण टाकू शकतं? असं म्हटल्यावर आता ती म्हणते की काहीच माहिती नाही आहे, आम्ही आतमध्ये होतो आणि हा सगळा प्रकार घडला आहे. आता आकाश म्हणतो की आता काय करायचं आहे? मला वाटतंय ईश्वरी, लेट्स डू वन थिंग, मी दादाची हे सगळं बोलून घेतो आणि त्याला कळेल हे सगळं, मग दादा हा प्रोग्राम नक्कीच पोस्टपोन करेल. काळजी करू नकोस, आपल्याला बनवता येईल मिठाई. तेव्हा ती म्हणते की नको नको, प्लीज अर्णव सरांना यातलं काहीही सांगू नका. जर अर्णव सरांना यातलं सांगितलं तर त्यांना असं वाटेल की मी उगीच काहीतरी कारण देते आणि मला कोणाचंही याबाबतीत फेवर नको आहे. म्हणूनच प्लीज तुम्ही अर्णव सरांना काहीही सांगू नका यातलं.
मग ईश्वरीला तो म्हणतो की आता मग तू कसं करणार आहेस? ईश्वरी म्हणते की सर, आपल्याला उद्यापर्यंत वेळ आहे, म्हणून मग मला आता सगळं काम करता आलं असतं. फक्त प्रॉब्लेम एकच होतो आहे की या सगळ्या गोष्टीत आता कच्चा मालही नाही आहे. ही एवढी सगळी मिठाई बनवण्यासाठी कच्च्या मालाची गरज आहे आणि आता एवढ्या रात्री सगळी दुकानंही बंद झाली असतील. त्यामुळे फक्त मला काळजी वाटते की सामान कसं मिळेल. एवढ्या रात्री कुठून मला दुकानं उघडं मिळतील आणि मला जर कच्चा माल मिळाला असता आणि थोडीफार मदत मिळाली असती तर नक्कीच काहीतरी झालं असतं. तेव्हा मग आकाश म्हणतो की वेट, मी जस्ट चेक करतो, असं म्हणून आकाश आता कॉल लावतो. ईश्वरी आता त्याच्याकडून पूर्ण अपेक्षा ठेवून असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अर्णव आणि अंजली कॉफी पीत बसलेले असतात. अर्णव म्हणतो की ताई, कोथिंबीर वडी झाली होती ना, ती जस्ट ऑसम होती. तेव्हा ती थँक्यू असं म्हणते. नंतर तो म्हणतो की अगं ताई, ती पण तर तू फक्त जिजूंसाठी बनवली होतीस ना? तेव्हा लगेच अंजली म्हणते की नाही हां, असं काही नाही आहे, त्यांच्यासाठी असं काही नाही, स्पेशली मी सगळ्यांसाठीच बनवली होती. तेव्हा मग आता ती म्हणते की अरे चिंटू, मला ना तुझं फार कौतुक वाटतंय. तो म्हणतो की कशाबद्दल? तेव्हा ती म्हणते की अरे, आपल्या ऑफिसमध्ये जो काही तू प्रोग्राम करणार आहेस ना, ते खरंच खूप चांगला डिसिजन घेतला आहेस तू. शिवाय या सगळ्या मिठाईच्या बॉक्सेसची ऑर्डर तू ईश्वरीला दिली आहेस ना, हे तर अगदी चांगलं काम केलं आहेस तू बघ. आणि ईश्वरीला ऑर्डर देऊन खरंच खूप चांगलं झालं. तेव्हा मग आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि ती म्हणते की बोल ना, काय झालं? म्हणजे ईश्वरीला मिठाईची ऑर्डर देण्यामागचं कारण काय होतं? म्हणजे फक्त ईश्वरीलाच तू ऑर्डर दिलीस म्हणून मी तुला विचारलं. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, जस्ट ॲज ॲन एक्सक्यूज वगैरे काही नाही आहे. मी असंच ऑर्डर दिली तिला, बिकॉज मला माहिती आहे की ती आणि तिची आई मिळून एकदम उत्तम मिठाई बनवू शकतील आणि म्हणूनच मी तिला ऑर्डर दिली. बाकी असं काहीही अर्थ काढू नकोस. त्यावर अंजली म्हणते की यस, मला माहिती आहे की ईश्वरी अगदी उत्तम मिठाई बनवू शकेल आणि तिला ऑर्डर दिली आहेस, हे खरंच खूप चांगलं झालं, असं ती कौतुक करत असते. आणि तिथून राकेश येतो आणि विचार करत असतो की अरे वा, या अर्णव साहेबांचा मूड अगदी चांगलाच दिसतोय. चला, थोडेफार पैसे उकळूया आता, असं बोलून तो पुढे येत असतो. अर्णव आणि अंजली गप्पा मारत कॉफी पित असतात. तेवढ्यातच राकेश येतो आणि राकेश म्हणतो की काय झालं आहे? मस्त बहिणी भाऊंच्या गप्पा चालल्यात वाटतं छान. तेव्हा तो म्हणतो की हो, मला सांगा जिजू, ते NGOचं काय झालं? म्हणजे जी मदत हवी होती अनाथ मुलांसाठी, ती झाली आहे ना? तेव्हा तो म्हणतो की हो हो, ते पैशांची मदत झाली आहे बरं का. तेव्हा त्याचा चेहरा पडलेला असतो. अंजली म्हणते की काय हो, काय झालं? तुम्ही जरा अपसेट दिसताय. तेव्हा तो म्हणतो की हो, ते NGOची मदत तर झाली गं, परंतु ना अनाथाश्रमातली नवीनच मदत कळली मला की तिथे गरज आहे. म्हणजे 3 महिन्याचे जे अनाथाश्रम आहे ना, म्हणजे वृद्धाश्रम आहे, त्या ठिकाणी 3 महिन्यांचं त्यांचं भाडं थकलेलं आहे आणि त्याची मला मदत करता येत नाही आहे, याचं खूप वाईट वाटतं आहे. तेव्हा लगेच ती म्हणते की अहो, कशाला काळजी करताय, चिंटू आहे ना, तो करेल मदत. तेव्हा अर्णव म्हणतो की डोंट वरी जिजू, मी करतो मदत. तेव्हा लगेच राकेश म्हणतो की तसं नाही रे, किती वेळा मी तुझ्याकडूनच पैसे घ्यायचे, मलाही थोडं बरं वाटत नाही ना. मागच्या वेळेलाही तूच पैसे दिलेस आणि आताही परत तुझ्याकडे मागतोय. एक काम करतो, माझ्याकडे जे काही 4-5 ओळखी आहेत ना, तिथे बघतो मी पैशांचं होईल का. तेव्हा मग अर्णव म्हणतो की यस, हे पण तुमचं अगदी योग्यच आहे. म्हणजे तुम्हाला संकोच किंवा काही वाटेल असं मी काही वागणार नाही, त्यामुळे काळजी करू नका. मी तुम्हाला कधीही ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये टाकणार नाही, असं म्हणून तिथून अर्णव मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे असं म्हणून निघून जातो. अंजली म्हणते की बघितलं ना चिंटू, तुमची किती काळजी करतो ते. म्हणजे तुम्हाला फक्त संकोच वाटू नये किंवा काही तुमच्या मनाला वाईट वाटू नये म्हणूनच त्याने ही मदत करण्याचं नाकारलं. परंतु मला सांगा की तुमच्या ज्या काही ओळखी आहेत त्यांच्या थ्रू होणार आहे ना ही मदत. तेव्हा तो म्हणतो की हो, बघतो मी काय करायचं ते. तेवढ्यात अंजली म्हणते की अहो, किती वाजले, मला आजीला गोळ्या द्यायची वेळ झाली आहे, मी येतेच हा, असं म्हणून ते निघून जाते. तेव्हा राकेश तिथेच विचार करत उभा राहतो आणि म्हणतो की आज मी हे काय केलं आहे? म्हणजे मी अर्णवसमोर पैशांची मागणी केली. एरवी मला अर्णव जेव्हा पैशांची गरज असते, मी मागतो त्यापेक्षा दुप्पट पैसे तुम्हाला देऊ करतो, परंतु आज नक्की असं काय घडलं आहे? आज हा अचानक असा कसा बदलला की मी त्याला मदत मागितली आणि त्याने मला ती पैशांची मदत केलीच नाही? नेमकं काही चुकीचं घडतं आहे का? म्हणजे अर्णव हा काही बदलला आहे का, किंवा त्याला माझ्याबद्दल काही समजलं आहे का, असा विचार राकेश करत असतो. तो म्हणतो की नाही, असं करून चालणार नाही. आज पैसे हवे असताना याने मला दिले नाहीत, म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असावं, असा राकेश तिथे विचार करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं
की आकाशच्या मदतीने सगळं सामान अरेंज झालेलं असतं. तेव्हा ईश्वरी आणि घरातले पुन्हा एकदा जोमाने कामाला लागतात. आता सुप्रिया म्हणते की ईश्वरी, आकाशचे आभार मानले पाहिजेत बरं का. अगं, त्याने इतक्या रात्रीही दुकानं बंद असताना आपल्याला या कच्च्या सामानाची सोय करून दिली आहे. तेव्हा ती म्हणते की हो आकाश सरांचे आभार तर मानलेच पाहिजे. तेवढ्यातच आकाश हा पुन्हा येतो आणि म्हणतो ईश्वरी. तेव्हा ईश्वरी म्हणते की आकाश सर, सगळं सामान पोचलेलं आहे, खरंच तुमचे खूप खूप आभार. त्यावेळेला आकाश म्हणतो की एक मिनिट, अगं मी इथे नुसता आलेलो नाही आहे, बघ मी तुझ्या मदतीसाठी कोणाला तरी घेऊन आलो आहे. त्यावेळेला आता ऑफिस कॅन्टीनमधल्या ज्या 2 मुली असतात त्या मुली आता येतात. आकाश म्हणतो की ईश्वरी, हे बघ मी तुझ्या मदतीसाठी कोणाला आणलेलं आहे. आता त्या 2 मुलीही पुढे येतात. त्यांना पाहिल्यावर ईश्वरीला खूप आनंद होतो. ईश्वरी म्हणते की अगं, तुम्ही दोघीजणी आलात. तेव्हा ती म्हणते की हो अगं, आम्हाला आकाश सरांचा कॉल आला होता की ईश्वरीला मदतीची गरज आहे. त्यामुळे मग म्हटलं की चला तुला मदत करण्यासाठी येऊया, आणि तू आपलीच आहेस आणि तुला जर गरज लागली तर आम्हाला यावंच लागेल ना. म्हणूनच मग तुझ्या मदतीसाठी आम्ही दोघीजणीही आलेलो आहोत. चल चल बघूया काय करायचं आहे, काय मदत करायची आहे ती सांग, असं ती बोलायला लागते. आणि असं म्हटल्याबरोबर सुप्रियालाही आनंद होते की आणखी 4 हात वाढलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, बरं झालं तुम्ही आलात, खरंच खूप मदतीची गरज होती. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण 4 जणी होतो, आता 6 जणी झालो आहोत, या 2 जणी वाढल्यात, आपण एकत्र मिळून काम करू शकतो. तेव्हा आकाश म्हणतो की मी 7वा प्लेयर आहे ना. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर तुम्ही काय कराल. तेव्हा आकाश म्हणतो की मी पण मदत करेन की, मला जसं जमेल तसं, असं म्हणून तोही आता तिथे मदतीला थांबतो. आणि आकाश आता नम्रताबरोबर बाजूला जाऊन बसतो आणि नम्रता जे काही करत असते त्याच्या मदतीने तो तिच्याबरोबर बसून ते सगळं बघत असतो. आता ईश्वरी आणि आई दोघीजणीही जसं ठरलेलं असतं तसं तीळ भाजण्याचं आणि पाक बनवण्याचं काम करत असतात. ईश्वरी आता शेंगदाणे वगैरे सगळं काही भाजत असते आणि सुप्रिया ही दूध आठवत असते पेढ्यांसाठी. मग इथे नारळ फोडायचा असतो आणि त्या नारळाची जी किशी असतात ती काढण्यासाठी आकाश प्रयत्न करत असतो, परंतु त्याला ते काही जमत नसतं. आणि त्याला नम्रता दाखवते की हे बघा असे करायचे आहे. त्यावेळेला तो खिशी काढायला जातो आणि ते जोरात खिचून काढत असताना तेव्हा मग नारळाचे जे कण असतात ते छोटे छोटे त्याच्या नाकात जातात आणि त्याला शिंक व्हायला सुरुवात होते. तेव्हा मग नम्रता त्याच्याकडे बघून हसते आणि इथे आता सगळ्यांना जयू आत्या पाणी देत असते. ईश्वरीला पण ती पाणी देते. सगळ्यांची काळजी आता आत्या घेत असते. नंतर मग तो पेढा वळण्याची वेळ येते. तेव्हा मग अमृताला तो बघतच राहतो. त्याला पेढा व्यवस्थित मळताच येत नसतो. त्याने अगदीच चपटा बनवून टाकलेला असतो. नम्रता त्याला शिकवते की हे बघा आकाश सर, असा पेढा वळायचा आहे. आणि म्हणूनच आता तसा पेढा तो वळवून घेत असतो. आणि सगळ्या गोष्टींची तयारी आता ऑलमोस्ट होत आलेली असते. आणि ईश्वरी आता तिळाच्या वड्यांसाठी पाक बनवायला घेत असते आणि आई तीळ भाजत असते. अशा सगळ्या गोष्टी या चालू असतात. आणि त्यावेळेला ईश्वरी आता पूर्णपणे घामाघूम झालेली असताना तिला आत्या ही टॉवेल आणून देते आणि म्हणते की हे घे, पुसून घे, घाम पुस. आणि मग ईश्वरी ही घाम पुसते आणि पुन्हा तिच्या कामाला सुरुवात करते. आणि आता कीर्ती असते, तिला जराशी पेंग यायला लागलेली असते कारण पूर्ण रात्रभराचं काम असतं. ईश्वरी म्हणते की थांब अगं कीर्ती, आत्या चहा आणतच आहे, उडेल सगळ्यांची झोप. मग इथे जयू आत्या सगळ्यांना चहा आणून देते आणि सगळेजण चहा पित असतात. आता आकाश आणि नम्रता हे दोघंही एकमेकांकडे बघत बघत चहा पित असतात. या कामाच्या निमित्ताने त्यांची लव्ह स्टोरी आता चांगलीच रंगत चाललेली असते. अशा प्रकारे सगळी मिठाई आता होत आलेली असते आणि ईश्वरी ही ते मिठाईचे बॉक्सेस भरत असते. तिळाच्या वड्या आणि पेढे हे सगळं आता भरून झालेलं असतं बॉक्सेसमध्ये. त्यानंतर ईश्वरी म्हणते की झाले आपले 2 पदार्थ तर झाले, आता फक्त जिलेबी तळली की ती बॉक्सेसमध्ये भरली की झालं. मग आता सगळेजण अगदी थकलेले असतात. प्रिया ईश्वरीला म्हणते की अगं ईश्वरी, तू थोडा वेळ आराम कर ना. सगळ्यांनी थोडा वेळ आराम केलेला आहे पण तू अजिबातच झोपलेली नाही आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही आई, आता आराम नाही, आता पहिले काम आणि मग आराम. तेवढ्यातच आत्या घोरत असते. नम्रता तिला ओरडते, आत्या चल लवकर उठ. आता आत्या ही उठते आणि तिकडे हसत बघायला लागते. आणि त्यावेळेला आता सगळ्या जणांची ऑर्डर ही कंप्लीट झालेली असते. तेवढ्यातच त्या दोघीजणी म्हणतात की चल ईश्वरी, आम्ही निघतो, कॅन्टीनला जायचं आहे. मग ती म्हणते की हो ना, नाहीतर तुम्हाला मंजुताई मला ओरडतील. तेव्हा त्या दोघी म्हणतात की अगं मंजुताई तुला कधी ओरडतील का. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे या, तुमची खूप मदत झाली. आणि नंतर आकाश आता तिथेच बसलेला असतो. ईश्वरी म्हणते की आकाश सर तुम्ही पण या, कारण तुम्हालाही ऑफिसला यायचंच असेल, तुम्हाला वेळ होईल ना. तेव्हा तो म्हणतो की डोंट वरी, काहीच काळजी करण्याची गरज नाही आहे, मी करेन मॅनेज.
असं तो बोलतो आणि सगळेजण अगदी आनंदामध्ये आता बसलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव हा ऑफिसला पोचलेला असतो आणि आकाश अजूनही आलेला नाही. तो विचार करतो की काय झालं आहे, अजूनही आकाश कसा आलेला नाही. म्हणून तो फोन लावतो आणि म्हणतो की आकाश, वेर आर यू? तेव्हा तू अजून झोपला आहेस? अरे अजून कसं काय झोपला आहेस तू? तुझी तब्येत ठीक आहे ना? आर यू ऑल राईट? असं तो विचारतो आणि नंतर पुढे म्हणतो की मला सांग, त्या मिठाईच्या बॉक्सेसचं काय झालेलं आहे? ऑल सेट ना, म्हणजे बॉक्सेस रेडी आहेत ना? तेव्हा मग आता लावण्य हे सगळं ऐकत असते आणि लावण्य विचार करत असते की आता मिठाईचे बॉक्सेस काही अर्णवपर्यंत पोचणार नाही. नक्की काय करायचं काय नाही हे आता तिला काही कळत नाही, फक्त ती ऐकत उभी असते. तेव्हा आता आकाशला तो म्हणतो की एक काम कर, वेळेवर ऑफिसमध्ये यायचं आहे. आज ते सगळे पुरस्कार द्यायचे आहे, माहिती आहे ना तुला? त्याच्यासाठी आपल्याला वेळेवर ऑफिसमध्ये असायला हवं आहे. तू एक काम कर, तू त्या मिठाईच्या बॉक्सेसचं काय स्टेटस आहे ते बघ आणि लवकर वेळात इथे ये. तेव्हा मग आकाशचा फोन तो ठेवतो. लावण्य विचार करते की नेमकं काय घडलं आहे आणि याने बॉक्सेसबद्दल विचारलं आहे आणि काल तर त्या बॉक्सेसची पूर्ण वाट लावली आहे मी. मग आता नेमकं काय आहे? बॉक्सेस पोचलेत की नाही, किंवा बॉक्सेस बनत आहेत की नाही, असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता यायला लागतो आणि ती म्हणते की नाही, काहीतरी मला बघितलं पाहिजे. या मिठाईच्या बॉक्सेसची मी तर काल वाट लावली होती. नेमकं काय घडलं आहे? पुन्हा या ईश्वरीने काही केलं आहे का? असा विचार डोक्यात येत असताना तिथे ईश्वरी, म्हणजे ईश्वरीचा विचार असतो आणि अर्णव विचारतो की काय गं लावण्या, व्हॉट हॅपन्ड? तेव्हा ती म्हणते की नथिंग. मग तो म्हणतो की एक काम कर, सगळं ऑल सेट आहे ना? सगळं तुझं काम तू केलेस ना? तेव्हा ती म्हणते की हो, जे काही संध्याकाळचा फंक्शन आहे त्याची सगळी तयारी माझ्याकडून झालेली आहे, फक्त मला मिठाईच्या बॉक्सेसचं माहिती नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की डोंट वरी, मिठाईच्या बॉक्सेसचं सगळं झालेलं आहे. आताच मी आकाशकडून अपडेट घेतलं आहे, बॉक्सेस रेडी झाले आहेत. असं म्हटल्यावर आता ती म्हणते की व्हॉट? आणि तो म्हणतो की हो, बॉक्सेस रेडी झालेत, एनी प्रॉब्लेम? तेव्हा ती म्हणते की नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. मग तो म्हणतो की एक काम करायचं आहे तुला, की तुला ना मी आता एक आर्टलाईन पाठवलं आहे बेस्ट विनरचं, त्याचं जरा प्रिंटआउट काढून घे आणि ते माझ्याकडे आण. तेव्हा ती म्हणते की बेस्ट विनर कोणासाठी? तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोरसाठी. तिने इतकी सगळी मोठी ऑर्डर इतक्या कमी वेळामध्ये पूर्ण केली आणि ते सगळं अगदी अचीव करण्यासारखंच आहे काहीतरी. हे खूप सोपं काम नाही आहे, त्यामुळे हे बेस्ट विनरची जी ट्रॉफी आहे ती मी तिला देणार आहे. असं म्हटल्याबरोबर आता ती म्हणते की ठीक आहे. मग तिचं लक्ष कशातच नसतं, ती विचार करते की व्हॉट, हे बॉक्सेस कसे काय तयार झाले? तेव्हा मग तो म्हणतो की एक काम कर, कळलं आहे ना मी तुला काय करायचं ते? काही प्रॉब्लेम वाटतो आहे का तुला याच्यात? तेव्हा मग ती म्हणते की नथिंग ॲट ऑल, काहीच नाही आहे. असं म्हणून आता तो म्हणतो की ठीक आहे, मग जा तुझ्या कामाला लाग. असं म्हणून तो जायला सांगतो आणि त्यानंतर इथे आता जिलेबी देखील बनवून झालेली असते आणि सगळेजणं बॉक्सेसमध्ये जिलेबी भरत असतात आणि ती जिलेबी भरत असताना सगळे एंड अमाऊंट, म्हणजेच एंड काउंट आलेला असतो. 697, 98 असं म्हणून 99 आणि 700 असं म्हणून पूर्ण बॉक्सेस आता इथे रेडी झालेले असतात. लावण्याची पूर्ण वाट लागलेली असते. आत्या, ईश्वरी, सुप्रिया, नम्रता चौघीजणीही आता जिलेबीचे बॉक्सेस हे भरून पूर्ण अमाऊंट करत असतात आणि 700 बॉक्सेस पूर्ण झाल्यानंतर सगळ्याजणी टाळ्या वाजवतात आणि एकमेकींकडे आनंदाने बघायला लागतात. आत्या म्हणते की झाली गं बाई ईश्वरी, 700 बॉक्सेसची ऑर्डर पूर्ण झाली. आणि एकमेकींना टाळ्या वाजवतच आता नमू आणि ईश्वरी जवळ घेतात आणि म्हणतात की फायनली आपण आपली ऑर्डर पूर्ण केलेली आहे. लावण्याला मात्र कळत नसतं की आता काय झाले, कारण पूर्ण ऑर्डर झाली पुन्हा हे कसं शक्य आहे असा विचार तिला येत असताना ती आता तिच्या माणसाला फोन लावते आणि म्हणते की पुन्हा आता तुम्हाला काम करायचं आहे. जे काही काल झालं आहे त्यामुळे काहीच घडलेलं नाही आहे, म्हणून आता एक गोष्ट करायची, ती म्हणजे तुम्ही आता पुन्हा त्या ईश्वरी देसाईकडे लक्ष ठेवा. आता तिने मिठाई बनवली तर आहे, परंतु ती मिठाई ही कामावरती पोचता कामा नये, ती ऑफिसपर्यंत येऊच द्यायची नाही आहे, अशी व्यवस्था करायची आहे. काहीही करा, ते त्या टॅम्पूला जाळा, नाहीतर ती मिठाई समुद्रात फेकून टाका, वाटा, खा, काही करा, परंतु ती मिठाई ही ऑफिसपर्यंत पोचता कामा नये. काही झालं तरीही हे काम होता कामा नये. वाटलेच तर जास्तीचे गुंड लावा, एक्स्ट्रा काम करून घ्या, परंतु हे सगळं झालंच पाहिजे. मी पैसे द्यायला तयार आहे, असं लावण्य बोलत असते. आणि जेव्हा तो एक पिऊन बेस्ट विनरचं आर्टवर्क घेऊन येतो तेव्हा ती त्याला आऊट असं म्हणून रागाने घालवते आणि तो कागद हातात घेत म्हणते की बेस्ट विनर
ईश्वरी देसाई ही बेस्ट लूझर आहे, बेस्ट लूझर. आणि ही बेस्ट विनरची ट्रॉफी मी कधीही त्या ईश्वरी देसाईला मिळू देणारच नाही. कारण तिचं हे काम आहे ना, मी कधीही पूर्ण होऊनच देणार नाही आहे. काही झालं तरीही तिची मिठाई ही ऑफिसपर्यंत पोहोचणारच नाही, असं आता मनातल्या मनातच ती स्वतःशी बोलत असते. आणि रागातच त्या कागदाकडे बघते आणि म्हणते की बेस्ट विनर ही फक्त एकच असू शकते, ती म्हणजे ही लावण्या देशमुख, असं म्हणून ती खुश होत असते. आता टेम्पो आल्यानंतर ईश्वरी ही गणपती बाप्पा मोरया असं म्हणून नारळ फोडते. आत्या म्हणते की बघ, एकाच दमामध्ये नारळ वाढवला गेला. नंतर आता ईश्वरीला लगेच सुप्रिया म्हणते की अगं तू ऑफिसमध्ये जाणार आहेस का? अगं तू जराही आराम केलेला नाही आहेस, झोपली नाही आहेस आणि तशीच तू आता मिठाई पोचवायला चालली आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आई, चॅलेंज पुढे दिसल्यावरती कसली झोप आणि कसलं काय. आता तर चॅलेंज पूर्ण करणार म्हणजे करणारच आणि हे मिठाईचे बॉक्सेस हे ऑफिसमध्ये पोचवणारच, असं म्हणून ती आनंदाने आता खुश होत असते. तेवढ्यातच ती आता मोबाईल बघते आणि म्हणते की 1 मिनिट. हाई, ईश्वरीला दिसतं की तिथे अर्णवने फोन केलेला असतो. म्हणूनच आता ती पटकन बाजूला जाते आणि फोन घेते. तेव्हा मग ईश्वरीला अर्णव विचारायला लागतो की काय मग मिस इंदोर, कुठली ट्रॉफी घेणार आहेस? बेस्ट विनरची ट्रॉफी घेणार आहेस की बेस्ट लूझरची ट्रॉफी घेणार आहेस? तेव्हा असं म्हटल्याबरोबर ईश्वरी म्हणते की सर, मी तर बेस्ट विनरचीच ट्रॉफी घेणार आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला समजेल की मी कुठली ट्रॉफी घेणार आहे ते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की तसं नाही, अजूनही तुझी ऑर्डर पूर्ण झालेली नाही आहे, त्यामुळे तू नक्की कुठली ट्रॉफी घेणार आहेस हे नक्की डिलिव्हरी तुझी होणार का सामानाची त्याच्यानंतरच कळेल. तेव्हा ती म्हणते की हो हो सर, तुम्ही बघालच, मी स्वतः ते मिठाईचे बॉक्सेस घेऊन येत आहे. आणि हो, तुम्हाला माझ्या यशाची पावलं बघायची असतील ना, तर मग मी एक काम करते, मी हे जे काही माझे लोकेशन आहे ना, ते मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन शेअर करते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय लोकेशन? ठीक आहे कर शेअर, मी बघतो तू कुठपर्यंत पोहोचतेस ते. म्हणजे जोपर्यंत तू इथे पोचत नाहीस तोपर्यंत बेस्ट विनरची ट्रॉफी ही तुझ्याकडे येणारच नाही आहे. तेव्हा ईश्वरी आता म्हणायला लागते की हो ठीक आहे. म्हणूनच मला असं वाटतंय ना की तुम्हाला ना थोडं कॉम्प्लेक्स आला आहे. तुम्हाला असं वाटत होतं की मी ही पूर्ण करू शकणार नाही ऑर्डर, परंतु मी आता पूर्ण ऑर्डर करते आहे, त्यामुळे तुम्हाला तकलीफ होते आहे असंच दिसतंय मला, म्हणजे तुम्ही जळताय असंच वाटतंय. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, अशातला काहीच भाग नाही आहे. ठीक आहे चालेल, हे जे काही आहे ऑर्डर कंप्लीट करणार आहेस ते बघूया. तू इथे येतेस तोपर्यंत मग आपण समजूया की तू बेस्ट विनर झालेली आहेस ते. तेव्हा ईश्वरी म्हणते की लिखलो सर, ही ऑर्डर मी पूर्ण करणार म्हणजे करणार. मी माझा शब्द दिला आहे आणि तो मी पाळणारच आहे आणि बेस्ट विनरची ट्रॉफी ही मीच घेणार आहे, असं आता ईश्वरी ही अर्णवला पुन्हा एकदा चॅलेंज देते आणि म्हणते की चला सर, माझी ट्रॉफी घ्यायची आहे आणि मला माझी ऑर्डर पूर्ण करायची आहे, त्यामुळे पूर्ण 700 मिठाईंच्या बॉक्सेसची ऑर्डर मी अगदी व्यवस्थितपणे पूर्ण केलेली आहे. तर इथे अर्णवला हेही माहीत नसतं की ईश्वरीचे अगोदर 700 बॉक्सेस तयार होऊन ते खराब झालेले असतात आणि त्यामुळे तिने पुन्हा एकदा मिठाईच्या बॉक्सेसची ऑर्डर कंप्लीट केलेली असते आणि ती आता मी येते असं म्हणून फोन ठेवते. तेव्हा अर्णव विचार करतो की मिस इंदोर, माहिती आहे बेस्ट विनर ही तूच असणार आहेस. आणि अर्णव आता गालातल्या गालात त्याच गोष्टीचा विचार करत हसत असतो. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी ही टेम्पोमधून निघालेली असते आणि ड्रायव्हरला म्हणते की चलो भैया, आपल्याला ऑफिसला जायचं आहे, सात्विक फॅशनमध्ये. तेव्हा मग ईश्वरी ही आईला आणि आत्याला बाय करते आणि त्या दोघीजणी आता तिला व्यवस्थित जा असं म्हणतात. ईश्वरी ती ऑर्डर घेऊन आता निघालेली असते. त्यानंतर तिथे लावण्या ही ती ट्रॉफी बघतच बसलेली असते. तिने बेस्ट विनरची ट्रॉफी तयार केलेली असते आणि ती म्हणते की ही ट्रॉफी ही त्या ईश्वरी देसाईला कधीही मिळणार नाही आहे. बेस्ट विनरच्या ट्रॉफीचा हक्क हा फक्त आणि फक्त मलाच आहे. लावण्या देशमुख हीच ही ट्रॉफी जिंकणार, त्या ईश्वरीला जिंकू देणार नाही, असं ती म्हणत असताना इथे आता लावण्याला खूप आनंद झालेला असतो. तिला माहीत असतं की तिने जो काही टेम्पोमध्ये ड्रायव्हर बसवला आहे तो तिचाच माणूस असतो आणि तो कधीही ती मिठाईची ऑर्डर पूर्ण करून देणारच नाही, हे आता तिला माहीत पडलेलं असतं. ईश्वरी आता त्या माणसाला म्हणत असते, भैया हा कुठला रस्ता आहे? हा तर आपल्या ऑफिसकडे जाणारा रस्ताच नाही आहे, हा वेगळा रस्ता आहे. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही नका काळजी करू, तुमच्या ऑफिसला अगदी वेळेवर मी पोचवतो, व्यवस्थित रस्त्याने पोचवतो, हा वेगळा रस्ता आहे, असं तो आता तिला बोलून दाखवतो. आणि त्यानंतर ईश्वरी त्या रस्त्याकडे बघत असताना तो ड्रायव्हर हा ईश्वरीच्या चेहऱ्यावरती स्प्रे मारतो आणि तो स्प्रे मारल्याबरोबर ईश्वरी तिथेच बेशुद्ध पडते आणि तो गालातल्या गालात हसतच गाडी ही वळवत असतो.
आणि ईश्वरी तिथल्या तिथे बेशुद्ध पडल्याबरोबर ड्रायव्हर लावण्य सांगते तसं करायला लागतो. आता मग नेमकी ईश्वरी ही सगळी जी ऑर्डर आहे ती कशाप्रकारे ऑफिसपर्यंत पोचवेल आणि लाईव्ह लोकेशनच्या मदतीने अर्णव ईश्वरीपर्यंत पोहोचू शकेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.